ताजा मिक्स कवरा स्ट्रगल रे बायकांच्या आयुष्यामध्ये जन्म आहे. स्ट्रगल आहे इकडे बघा. याचा बघा यो यो जंगलीच झाली हल्ली जंगली. ती मोगळी कशी या झाडावरून त्या झाडावरून उड्या मारते तसं काहीतरी प्रॅक्टिस कर जंगलात जाऊन. तुला एवढा मावऱ्याचा एअर कसा लागला जन्म आहे सांग कसा. तुझ्या बापासला पण नाही एअर मावरा पकडायचा. तुझ्या भावासला पण नाही. तुझ्या असला तर माहीत नाही. खारीन कसा ना कसा करायचा द्या. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, सकाळची वेळ आहे आणि आत्ता मस्त देवपूजा मी करायला घेतले. तुळशीमध्ये पाणी वगैरे घालायला घेतले. तर आता देवपूजा वगैरे करून घेते आणि आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा. ओके. सोनाचा बड्डे आहे ना बाबू. आज बड्डे आहे ना तुझ्या. सोनू, वाढदिवसाची शुभेच्छा. माझ्या सोनूली 3 वर्षाची झाला ना बाबू आता. आता मच्छी बरं वालत घालता टेरेसवरती. ऊन पण जाम पडले तर. कवरा स्ट्रगल रे बायकांच्या आयुष्यामध्ये जन्म आहे. स्ट्रगल आहे. घ्यायच्या उपयोगला नाही भावरावाले. आता सगळे मच्छी सुकायला लावले. वेगवेगळी होती तशी. चला हे बघा. आता इकडची निरली साफ करायची अजून. सुकट पण साफ करायची अजून. त्याच्यानंतर आता ताई बोलल्या याचे काही डोके मोरत बसून नका, स्वच्छ धुवून मग बनवायचं. आणि इथं हे जे बोंबेल होते ना, हे बगडा तोडल्या ना यांची. आता फक्त याचे 2-2 तुकडे करायचे. नाही इथं निरली होती ना, ती पण अर्धी साफ केले, अर्धी आता तिथे करायची अजून. काटा टोचला. आता मच्छी तर टाकले सुकायला. आता एकीकडे लगेच बोंबील निरली कापायची, ती कापून घेतो. ओके. आणि आमच्या लक्कीला ना, लक्की ना मोरबीला जाम घाबरते. ते मोरबी आणून टेरेसवर ठेवले कालपासून लपून. हे बघा आपल्या शेंगटाला कशी फुलं आल्या मस्त ना. थोड्या दिवसांनी आपल्याला शेंगटाच्या झाडावरच्या शेंगा पण खायला भेटतील. येऊ कुठे गेला लक्की जण घेऊन, काही दिसत पण नाही. तर आता मावरा ना साडीच्या खाली ठेवल्या. आता सुकत वरून साडी टाकले. कारण का आता 1-3-4 वाजेपर्यंत मावरा टेरेसवरतीच ठेवते मी. अशी मस्त कवर करून ठेवले उन्हामध्ये. कारण का 3-4 वाजेपर्यंत टेरेसवर नाही बसू शकत. बाकीची भरपूर कामं आहेत अजून खाली. आणि व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आहे. तर बरं मच्छी सुकू दे आता. मस्त जाऊन खाली कामावरती माझी. चला आता चिन्मय गेला मावरा पकडायला. त्याला सुट्टी आहे ना आज. भरपूर ठिकाणी वोटिंग आहे, त्याच्यामुळे त्यांच्या कंपनीमध्ये सुट्टी आहे. तर मी वरती मच्छी सुकट टाकत होती. तेवढा हा थोर लगेच खाडीवरती पोरांच्या सोबत. असा म्हणजे तो घरामध्ये असला ना का त्याला मच्छीशिवाय दुसरं काय सुचत नाही त्या पोऱ्याला. आता उठले वाटतं आणि दात ब्रश करून हातपायच धवल्यात. चहामध्ये बिस्किटचा पुडा खाऊन गेले असाच. चला तर असो. मी पण आता माझी जी काही कामं आणला ते आवरते. कारण का क्लासला पण जायला लागेल त्याच्यामुळं. ओके. तर आता जेवणामध्ये काही नाही, वरण भात आणि मस्त सोयाबीनची भाजी. मोनूज गेला आता कामाला नाश्ता करून. रात्रीच्या चपात्या होत्या आणि त्याला मग अंडा बनवून दिला, तो खाऊन गेला. आणि आता आमच्यासाठी मस्त वरण भात सोयाबीनची भाजी बनवते आणि मग लगेच जेवण वगैरे क्लासला जायला लागेल. ओके. चला. 2000 years later. इकडे बघा. याचा बघा यो यो जंगलीच झाली हल्ली जंगली. ती मोगळी कशी या झाडावरून त्या झाडावरून उड्या मारते तसं काहीतरी प्रॅक्टिस कर जंगलात जाऊन. इकडे बघा खारीन गेलता ना, खारीनच्या मावरा जेवून शिवायले कसा आहे. चिमणी यो कंचा हरी हो. डोकू मासा डाकू मासा बापा बापा. आणि ये कंचा मासा बोईट. देवा 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 देवा. आज या पोऱ्याला सुट्टी आहे. आज 15 तारीख आहे ना. आज वोटिंग आहे ना, त्याच्यामुळे यांची कंपनी आज बंद आहे. याने लगे तो दिवस पण भरून करला ना. आवरा मावरा पकडून जेवून शिवायला खारीनच्या. तो कसा हालते व चिमणा नाही डाकू माझा कसा हालतो व.
काय बोलायचं रे तुला, एकदम ओरिजिनल जंगली माणूस आहे तू. नक्की जेले तरी कोणच्यावर, आजोबा पंजोबा खारपंजोबा काय बोलतात ते, डोकरा डोकरी. आपल्या आईचं आल्या ना, वेल्याची आई आली ना का वेल्याच्या आईला विचारू हा का तुमचा कोण आजोबा पंजोबा कोण जायचं का बरं असं मावरा बिवरा पकडायला. मध्ये याला बोईड बोलतात का शेप मशाला, ना आपल्या खारपटीला याला शेप मसा बोलतात. हे बघा कवरं मोठारलं, डेंजर गाव आहे, डेंजर गाव आहे. आवरा जन्मय, तुला मावऱ्याचा इयर कसा लागला रे जन्मय, सांग कसा. तुझ्या बापासला पण नाही इयर मावरा पकडायचा, तुझ्या भावासला पण नाही, तुझ्या असला तर माहीतच नाही. खारीन कसा ना कसा करायचा द्या, कारण का आमच्या तिकडे खारी बिरी नाही काही त्याच्या मुला. तुला कसा आवरा छंद लागला हा चू. बाबा पण नव्हता जात, बाबा आपल्या जॉबला जायचा. आता आई आल्या ना कोण आत्या सवी का त्यांना विचारू बघा का तुमच्या घरामध्ये कोण मच्छी पकडायला जायचा, आजोबा पंजोबा कोण जायचं का बरं, म्हणजे समजाल नक्की चिन्मय कंचा डोकरा आले तो जन्माला परत. चला आता मुनीश पण आले कामावरून, गेले वरती फ्रेश व्हायला. ये देखो चिमना मासा, इसको बोलते हैं चिमना. चला आता मच्छी कटिंग तर केले, आता धुईंगचं काम चालू. मशीन मध्ये टाकू कपड्याच्या, एकदम एकदम क्लीन वल्दी. आतडी बिटडी निघतील तिच्या बाहेर का असेल त्याची राहिरा. हे बघा कसं खाडीचा ताजा ताजा मावरा, अरे त्या गावबोलीचा बुक्काच झालाय अख्खा. ओ भाई साहब, ओ भाई साहब, पोऱ्याला फोन करता चिन्मय घरा ये, चिन्मय घरा ये, चिन्मय काला घरा येते. आवरा मोठा खजाना भेटले त्याला, तो काला घरा येते फोन गेल्यावर. आयतर मैतर पण बरं भेटलं ना तुला. ही गाबोली फुटली माझ्याशी जरा, 1.5 किलो असेल मच्छी, 1.5 किलो. आता मावरा मस्त कापून घेतला, धुवून बिवून सगळा घेतला बघा. बाबा एकदम चमकते र, चमकते, जीव लागते. जिन्मी सांगू इकाला जा 450 रुपये. कोलीन बाय बघ अशी कोलीन, 450 रुपये. मावरा घ्या मावरा, खाडीचा ताजा मिक्स मावरा. आता याचा रस्सा बनवतो आहोत मिक्स मच्छीचा. जी चिमणी आहे ना ती उद्या कलीन मग. आज गुरुवार आहे, पण आता मनुष्यने बघितले ना मच्छी मला साफ करताना, मनुष्य कामावरून आला पण ते आता मावराच बनवा आमच्यासाठी. माझी विषय नको बोलते आता, तुम्हाला बी माहिती आहे आमच्या मोनूला भाजीचा मन आहे ना. आता इथे मी वाटण केले, अद्रक लसूण मिरची कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो वाटण करून घेतलं. वाटण परतवून घेतला आणि आता इथं नागरी मसाला कोणता घरगुती मसाला आमचा. मस्त गाभोलीची बच्चे आहे ती तुम्ही सगळी. मस्त मिक्स करून घेतो. आता इथं गरम पाणी करत ठेवलंय मच्छीमध्ये टाकायला. चला आता मच्छी टाकतो मस्त गरम पाणी. मच्छींना गरम पाणीच टाकायचं गावात, चव अजून भारी लागते. लगेच याच्यामध्ये वांगा बटाटा वाटणामध्ये टोमॅटो घेतले मी, तरी पण टोमॅटो पण टाकतो परत. एक टोमॅटो टाकतो मोठा, चिंच नाही तर मग हे टाकेल काय बोलतो त्याला चिंच कोकम. आता मच्छीमध्ये मस्त कोकम टाकेल. सुरुवात यायला लागेल लगेच मच्छीचा. खाडीची ती खाडीचीच मच्छी.
वांगडा बटाटा टाकतो मस्त रश्श्यामध्ये. अजून चव लागेल आपल्या खाडीच्या मच्छीला. ओके, लगेच आता याच्यामध्ये टोमॅटो पण टाकतो. वाटणामध्ये 2 टोमॅटो घेतले मी. हे 2 टाकते. अजून टोमॅटो जरा बारीक साईजचे होते ना, चवीनुसार मीठ लगेच टाकून घेतो मच्छीमध्ये. बस, हे बघा कोकम. ओके, आता सगळं याच्यामध्ये टाकून झाले. आता याच्यावर झाकण टाकून एक 10-15 मिनिटं मस्त शिजवतो याला. ओके, चला आता इथे मच्छी आपली झालेली आहे मस्त. रस्साची मच्छी, जास्त रस्सा न ठेवला, लेपटच ठेवले, कारण का पक्का रस्सा असला चाव नाही लागम असा. ओके, आता गॅस करतो बंद. झाकण. मोनीश बसले आता जेवायला. चिन्मय, तुझा किती आवाज पबजीचा. लक्की शेट पण आमचं जेवून आता झोपल. चादर टाकले त्याला पण झोपायला. हे म्हणून खारट झाले का नाही ना मंडळी. आता झोप यायला लागली. टाईम पण जाम झाला. आता मोनिशला दिला जेवायला. मोनिश कामावरून आला, चाय वगैरे पिऊन जरा झोपलेला तो. मग त्याला आता उठवला जेवायला. चिन्मय कधीच जेवून झोपायला पण गेला. मी मच्छी वगैरे बनवली ना, लगेच गेली प्लांटवरती. तिकडं रिचार्जला कस्टमर आलेलं ना, मग यांनी कॉल केला, मग तिकडे गेली. तर आता प्लांटवरून वगैरे जाऊन आल्यावर आता मोनिशला जेवायला दिले. तर मी पण आता जेवायची काही इच्छा नाही, कारण का जाम भूक पण लागलेली मला संध्याकाळच्या वेळेला. मग तिथं गावात गेली ना, तेव्हा मंचुरियन खाल्ले मी प्लांटवरती त्याच्या मुला. चला आता ब्लॉगचं करते मी एंड. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.